नमस्कार मित्रांनो, पाठपुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर काही होत नाही, कसा रिप्लाय येतो, काय होतं, तर याची चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत। कोणतीही फिरवी न करता मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे की मी सुद्धा एक ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केलेला होता आणि तो ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज कसा करतात आणि कोणत्या कोणत्या विभागांना करू शकतो या संदर्भात मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे। आय बटनमध्ये मी त्याची लिंक तुम्हाला देऊन टाकेन, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देईन। तिथून तुम्ही जाऊन ती ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज कसा करायचा याची संपूर्ण प्रोसेस बघू शकता। तर मित्रांनो, ही ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केल्याच्या नंतर पुढे काय होतं म्हणजे नेक्स्ट स्टेप, बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये शंका होते की सर ते ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केलेला आहे, अजून तरी त्याचा काही धावपत्ता लागलेला नाही, त्याच्यावर काही उत्तर आलेलं नाही, मला काही सुचत नाही काय करायचे। तर अशा परिस्थितीमध्ये आपण एक हल्लीच माहिती अधिकार अर्ज केला आहे, कोणत्या तारखेला तो अर्ज केलेला आहे आणि पुढच्या कोणत्या तारखेला आपण काय करायचं आहे याची तपशीलवार माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला थोडंसं सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, तसेच बेल आयकॉन सुद्धा थोडीशी क्लिक मारून ठेवा, म्हणजे चॅनलवरती तुम्हाला सगळ्या ज्या अपडेट्स आहेत ते तुमच्या होम स्क्रीनवरती तुम्हाला पहिले बघायला मिळतील। तर या ठिकाणी मी सुरुवात करतो आपल्या व्हिडिओला कोणताही उशीर न करता। तर बघा, एकदम थोडक्यातला हा सगळा विषय आहे महाराष्ट्र शासन। तर हा मित्रांनो माहिती अधिकार अर्ज केलेला आहे, याच्यामध्ये मी दोन गोष्टी साध्य केलेल्या आहेत। म्हणजे काय, तर एक मी तुम्हाला दाखवतोय की हा माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन कसा करायचा आणि ऑनलाईन कशा पद्धतीने मला ते उत्तर सुद्धा आलेलं आहे। आणि त्याचबरोबर मंत्रालय स्तरावरती मी तक्रार सुद्धा दाखल केलेली होती। ती तक्रारीचं जवळजवळ वर्ष व्हायला आलं तरी काय होत नव्हतं, तर म्हणूनच एक माहिती अधिकार अर्ज लावून टाकला। त्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली एवढंच विचारलं मी, तसे त्यांचे धाबे दणाणले आणि धडाधड खडबडून जी झोपलेली होती त्याला झापड पडली, अक्षरशः मस्त झोपले होते, निवांत झोपले होते। पण काय झालंय, मी पण शांत बसलो नाही, मी एक टाकला माहिती अधिकार अर्ज की या तक्रारीवर झालं काय माझ्या। आता हे 30 दिवसामध्ये माहिती द्यायला लागते आणि समजा त्यांनी काहीच केलं नसेल तर ते काय देणार मला, आम्ही काहीच केलं नाही। तर अशा प्रकारचा बंडलबाज काम त्यांचा उघड पडू नये, म्हणजे त्यांचं पितळ उघड पडू नये म्हणून त्यांनी धडाधड हालचाली करायला सुरुवात केली। तर त्यातलीच एक छोटीशी हालचाल आहे, आपण बघूया। या ठिकाणी तुम्ही बघाल तर मंत्रालयीन सेवा, सनसनीत सेवा, मंत्रालयीन सेवा शब्द ऐकायलाच एकदम खतरनाक वाटतो की मंत्रालयातून आपल्याला सेवा मिळालेली आहे। एवढ्या लोकल स्तरावरती, तालुका स्तरावरती किंवा गाव स्तरावरती हा पत्रव्यवहार आलेला आहे माझ्या घरापर्यंत, त्यामुळे मी खूप आनंदी झालेलो आहे मंत्रालयीन सेवा बघून। या ठिकाणी आपला सूचना का अधिकार अशा प्रकारचा माहिती अधिकाराचा लोगो सुद्धा लेटर हेवरती प्रसिद्ध केलेला आहे त्यांनी। या ठिकाणी अजून एक लोगो लावलेला आहे, तो म्हणजे कुठला, तर 350वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जो लोगो प्रसिद्ध करायचा आहे तो या ठिकाणी लोगो मिसिंग आहे। ठीक आहे, असू दे, आता काय बोलणार त्यांना। मंत्रालयाला जर आपण सूचना किंवा आदेश शिकवायला गेलो तर काय कठीणच काम आहे सगळं, पण ठीक आहे, पुढे बघूया आपण। महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी हा मला पत्र पोस्टाने घरी आलेला आहे। मी ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज केला होता, या ठिकाणी तुम्ही बघाल तर माहिती अधिकार नोंदणीकृत मला घरी आलेला आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत, या ठिकाणी उपरोक्त विषयानुसार अनुषंगाने आपण माहिती अधिकार अर्ज अधिनियम अंतर्गत सादर केलेला दिनांक 26/12/2024, बघा 26 डिसेंबर 2024 रोजी, म्हणजे गेल्या वर्षामध्ये 26 तारखेला मी हा ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज टाकला होता, ऑनलाईन टाकला होता। कुठल्या विभागामध्ये, हा बघा, हा महिला व बालकल्याणच्या विभागामध्ये। तिथं माझी एक तक्रार बरेच वर्षापासून धुळकात पडली होती, म्हटलं तिच्यावर काय झालं बघूया, म्हणून मी आपला माहिती अधिकार अर्ज टाकून दिलेला होता। तर त्याच्यावरती लगेचच त्यांनी हे सगळं खडखड जागे झाले ते। तर बघा, या ठिकाणी पहिला अर्ज आपला काय होतो, एकदा ऑनलाईन आपण सबमिट केला अर्ज तर तो त्याच्यानंतर तिथे नोडल ऑफिसरकडे जातो आणि नोडल ऑफिसर तो नंतर काय करतो, हस्तांतरण करतो जनमाहिती अधिकाऱ्याकडे संबंधित। तर बघा या ठिकाणी पुढे बघा, 30/12 रोजी या कार्यालयास प्राप्त झाला, म्हणजे हा अर्ज प्राप्त कधी झाला, 30/12 रोजी। मग 30/12/2024 रोजीपासून 30 दिवस सुरू झाले असं समजा। या ठिकाणी बघा, या ठिकाणी हा मला पत्रव्यवहार टाकलेला आहे त्यांनी। तर हे सगळं डिटेलमध्ये दिलं आहे त्यांनी। काय केलं, माझा अर्ज त्यांनी काय केला, हस्तांतरण केले आहे, म्हणजे ज्या विभागामध्ये माझी माहिती उपलब्ध आहे त्या विभागाकडे त्यांनी हा पाठवून दिलेला आहे। काय केलं त्यांनी बघा, तर त्या अनुसरून आपल्याला कळवून येते की आपली तक्रार जी आहे 18/12/2024
18/12/2024च्या पत्राने आवश्यक कारवाईसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाला पाठवण्यात आले आहे आणि असं केलं तसं केलं आणि यापुढे आपण त्यांच्याकडेच पाठपुरावा करावा असा. कारण की या माहिती अधिकार कायद्यामध्ये एक तरतूद आहे. एखादा माहिती अधिकार अर्ज आपण टाकला, तो जर माहिती अधिकार अर्ज आपल्या विभागाशी संबंधित नसेल आणि त्यांनी मागितलेली माहिती जर दुसऱ्या कोणत्याही विभागामध्ये उपलब्ध असेल तर तो तिकडे हस्तांतरण करायचं म्हणजे ट्रान्सफर करायचं आहे. तशा प्रकारची प्रक्रिया यांनी केली. आता माझी तक्रार कुठं धुळखत पडली होती तर ती त्यांनी शोधली असावी कदाचित आणि ते बोलले असेल हा तर विषय आपल्याकडे सध्या नाही आहे, जिथं आहे तिथं पाठवून देऊया. मित्रांनो, कुठं ना कुठंतरी हा पाठवावाच लागतो. त्यामुळे आपण काय करायचं, रिसर्च ज्या विभागाने तक्रार केलेली आहे तिथला डिपार्टमेंट बघायचा आणि तिथं माहिती अधिकार अर्ज टाकून द्यायचा. त्याच्यानंतर ती कारवाईसाठी कुठं गेली, कुठं काय केलं हे आपल्याला त्यांनी काही नंतर सांगितलेलंच नव्हतं. त्याच्यामुळे हा माहिती अधिकार अर्ज जिथं जायचं आहे तिथं बरोबर जातो, कारण ते कायद्यातील नियमानुसार तो हस्तांतरण करावाच लागतो. बघा, कलम 6(3) अन्वये हस्तांतरण करण्यात येत आहे. या ठिकाणी हा जो 3 नंबरचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की माझा त्यांनी माहिती अधिकार अर्ज काय केला आहे, तर जनमाहिती अधिकारी महिला आर्थिक विकास महामंडळ गृहनिर्माण या ठिकाणी या डिपार्टमेंटला पाठवलेला आहे आणि त्यांना काय सांगितलेलं आहे, त्यांनी जी तक्रार केली आहे ती तुमच्या विभागामध्ये आहे आणि तुम्ही हा माहिती अधिकारावर उत्तर देऊन टाका आणि असं करा तसं करा हा सगळा या ठिकाणी. आणि अर्जदाराला सांगितलं आहे की तुम्ही यापुढे त्यांच्याकडेच पाठपुरावा करा की तुमचा विषय त्यांच्याकडेच आहे. अशा प्रकारचाही तात्काळमध्ये हालचाली सुरू केलेल्या आहेत. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की कोणतीही तक्रार तुमची धुळखात पडली असेल, काही करायचं नाही, एक माहिती अधिकार अर्ज करायचं की माझ्या तक्रारीवर झालेल्या कार्यवाहीविषयी मला माहिती मिळावी. एवढं तरी एक वाक्य तरी टाकलं तरी खडबडून सगळे जागे होतात आणि असे पत्रव्यवहार करायला लागतात मग खडखड. मग याच्यापेक्षा हे सगळं करण्यापेक्षा उचापती त्यांनी शिस्तीत तेव्हाच जर कार्यवाही केली असती आणि तेव्हाच आपल्याला काही कळवलं असेल की बाबा तुमची तक्रार आलेली होती आणि आम्ही असं तिकडं पाठवलेली आहे, तर हा त्याने एवढा ताप करायला झाला नसता. परंतु आपण पण त्याला ताप दिल्याशिवाय सोडणार नाही आहे. तर अशा प्रकारचा हा पत्रव्यवहार मी केलेला आहे. आपली तक्रार काय झाली, तक्रारीवर काय झालं याचं ते शोध मोहीम सुरू केलेली असेल त्यांनी आता. आणि त्यांच्याकडे आता 30 दिवस शिल्लक आहेत. तर बघा, 30/12 पासून मी दिवस लावलेले आहे, टायमर लावलेला आहे. समजा 1 तारखेपासून पकडा, 1 जानेवारी 2024 पासून त्यांचे 30 दिवस पूर्ण कधी होतील, 31 तारखेला. 31 जानेवारीला, ह्या महिन्याचे 31 जानेवारीला त्यांचे दिवस पूर्ण होतील माहिती देण्याचे. समजा त्यांनी मला माहिती दिलीच नाही, आता हे फॉर्मॅलिटी म्हणून हे पत्रव्यवहार वगैरे पाठवलेले आहेत. विशेष मुद्दा काय आहे की आपल्याला 30 दिवसाच्या विहित मुदतीमध्ये माहिती मिळाली पाहिजे, असा माहिती अधिकार कायद्यामध्ये नियम आहे, बरोबर. तर यानुसारच आपण काय करणार, तो 30 दिवस त्यांची वाट बघणार. त्याच्यानंतर त्यांनी काय करायचं आहे तर तिकडे केली ना, हाय काय आपल्याला काही घेणं देणं नाही त्यांचं. आपण लगेचच त्या ऑनलाईन पोर्टलवरनं प्रथम अपील करून टाकणार आहोत. मित्रांनो, हे जे मला उत्तर आलेलं आहे ते ऑफलाईन आलं होतं, म्हणजे पत्र हार्ड कॉपी मला आलेली होती आणि हार्ड कॉपी शक्यतो येते. त्याच्यानंतर कुणाला समजा अशा प्रकारचं उत्तर आलं नाही तर त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही जो माहिती अधिकार अर्ज ऑनलाईन टाकलेला आहे त्याचा ID क्रमांक मिळतो, तोच ID क्रमांक अपीलाचा अर्ज करताना तिथं वापरावा लागतो आणि त्याच्या अनुषंगाने मला कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही असं तसं ते फॉर्म भरायचा आणि प्रथम अपील सबमिट करून टाकायचा. तर मित्रांनो, बघूया आपण 31 दिवसापर्यंत 31 तारखेपर्यंत वाट बघूया. या ठिकाणी मला जर कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नाही तर ऑनलाईन पद्धतीने प्रथम अपील कसा दाखल करतात याची संपूर्ण व्हिडिओ या प्रकरणानुसार तुम्हाला मी दाखवून देईन. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं काय करायचं आणि कसं काय करायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.